महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जय पवार यांनी व्हिडिओ शेअर केला आणि तोच व्हिडिओ शेअर झाल्याच्या नंतर सबंध देशामध्ये एक खळबळ उडाली। आपल्या वडिलांचा अपघात नव्हे तर घातपात झालाय अशा माणसांच्या या कर्तव्यगारीमुळे झोपल्यामुळे दादांचा अपघात झालाय असा व्हिडिओ जय पवार यांनी शेअर केला आणि लागलीच सूत्र कामाला निघाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा सगळ्यात मोठा राजकीय भूकंप समोर आला। मित्रांनो, इथे मात्र अजितदादा पवार यांचा महत्वाचा मारेकरी अखेर आज सीबीआयच्या कोठडीत कस्टडीत। नेमकं काय घडलं पुण्यामध्ये आज जवळजवळ 4 तास झाली चौकशी। यातून काय निष्पन्न झालं, कोण आहेत ते मित्रांनो जाणून घेऊया महत्वाची अपडेट। राज्याच्या राजकारणामध्ये रोहित पवार यांनी अजितदादा पवार यांचा मृत्यू अपघाताने नाही तर घातपाताने झालाय याला गेल्या 15 दिवसापासून सुरुवात केली आणि अखेर ते प्रकरण लावून धरलं आणि अखेर महाराष्ट्राला पटू लागलं, राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांना पटू लागलं आणि आता हे ज्या लोकांकडे चौकशी करण्यासाठी हे प्रकरण दिलंय त्या सगळ्यांना देखील अजित पवार यांचा अपघात नाही घातपात झाला हे जवळजवळ आता पटू लागलं। आणि मित्रांनो, पुढे जाऊन हेही समजलं की आता अजितदादा पवार यांच्या सौभाग्यवती असणाऱ्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार जय पवार यांना देखील सगळ्याच्या सगळं आता समजू लागलं आणि अखेर सीबीआयसह मोठ्या मोठ्या संस्था देखील आता दादांच्या अपघाताच्या चौकशीसाठी पुढे आल्या आणि आता आज मात्र सगळ्यात मोठी घडामोड आता समोर आली आहे। संपूर्ण पवार कुटुंबीय, दादांचा कुटुंबीय यांनी मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील मोठी मागणी केली। दादांची संपूर्ण चौकशी व्हावी, अपघाताची चौकशी व्हावी आणि उद्या देखील ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमित शहा यांची भेट घेऊन या प्रकरणाचा सखोल अभ्यास, सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमावी याची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज ते देत आहेत। राष्ट्रवादीचे 20 आमदार यांनी आज सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन दादांच्या अपघाताविषयी आपण योग्य अशी भूमिका घेऊन सरकारला कोंडीत पकडावं किंवा सरकारच्या संपूर्ण यंत्रणा हलवावं अशी मागणी केली आणि आता मात्र सूत्र हललेली पाहायला मिळाली। पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या 20 आमदारांनी त्या संपूर्ण दादांच्या अहवालावरती आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे। तो अहवाल जो डीजीसीएने बनवलाय तो सगळ्यात चुकीचा आणि खोटा अहवाल आहे असं म्हणत त्या अहवालावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। दुसरी महत्वाची बाब म्हणजे डीजीसीए वाला म्हणतो की दादांना मारलंय, तो एजंट म्हणतोय दादा को ठोक दिया अशा म्हणणाऱ्या लोकांची आपण चौकशी का करत नाही असा थेट सवाल देखील व्हीसीआर ला केलाय। त्यानंतर आज महत्वाची बातमी म्हणजे व्हीसीआर चे मालक रोहित सिंग यांची आज पुण्यामध्ये जवळजवळ 3.5 ते 4 तास चौकशी झालेली आहे। या चौकशीमध्ये नेमकं काय हाती लागलंय हे आता बघण्यासारखी महत्वाची गोष्ट असेल। व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्या सगळ्या फाईल्स देखील आता सीबीआयने जप्त केलेल्या आहेत। ही महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आहे। सीबीआय चौकशी आता सुरू झाली असून यामुळे मात्र दादांच्या या संपूर्ण प्रकरणाला नवीन वळण मिळू शकतं आणि या प्रकरणामध्ये दादांचे मारेकरी सगळ्यांसमोर येऊन महाराष्ट्रासमोर त्याचा उलगडा होऊ शकतो। नावांसहित ते गुन्हेगार आता मिळू शकतात कारण की महत्वाचा व्यक्ती आता ताब्यात आला असून त्याची चौकशी आज दिवसभरामध्ये झालेली आहे। यामुळे अजितदादा पवार यांचा अपघात नसून हा घातपात झालाय हे तरी आता महाराष्ट्राला कळू लागलंय। शरद पवार गटाकडून मात्र या सगळ्या प्रकरणाचा खरपूस समाचार घेतला जातोय। शरद पवार गटातील सगळे आमदार खासदार यांच्या म्हणण्यानुसार की दादांचा अपघात हा घातपात आहे, तो केला गेलाय, ठरवून केलेलं प्लॅनिंग आहे, तो दादांना मारण्याचा प्लॅन होता आणि तो यशस्वी केलाय असं म्हणायला देखील ते मागे पुढे त्यांनी बघितलं नाही। त्यामुळे दादांचा अपघात घडून आणलाय असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे। इथून पुढे महत्वाची बाब महाराष्ट्राला जाणून घ्यायची आहे ती म्हणजे देशाचे सर्वोच्च नेते असणारे शरद पवार यांनी अजूनही या प्रकरणावरती आपलं बोलणं सोडलं नाहीये। या प्रकरणावरती शरद पवार यांनी आपली माहिती
महाराष्ट्राला दिलेल्या नेमकं शरद पवारांची भूमिका काय, शरद पवारांना नेमकं काय वाटतं, ही भूमिका त्यांनी अजूनपर्यंत लोकांसमोर मांडलेली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जर शरद पवार जर नरेंद्र मोदींचे गुरु असतील तर स्वतः शरद पवार कधी देशातील सर्वोच्च नेत्यांना भेटून दादांच्या अपघाताविषयीची मागणी करतील, ही महाराष्ट्रासाठी बघण्यासारखी गोष्ट असेल. अमित शहा यांच्यासह नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर मागणी करून शरद पवार कधी दादांच्या अपघाताविषयीची सगळ्यात मोठी मागणी करतील याकडे लक्ष आहे. जेव्हा शरद पवार ही मागणी करतील तेव्हा मात्र सगळ्या संस्थांना अखेर मोठ्या हिमतीनं लढावं लागेल आणि सगळा शोध काढून घ्यावा लागेल. कारण की तेव्हा शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते, देशाचे नेते मागे लागले असतील तेव्हा शरद पवारांनी याची संपूर्ण काळजी घेऊन लवकरात लवकर याची मागणी करायला हवी असं